मुंबईत ठाकरेंचा महापौर होणार का अशी शक्यता आता दिसून येते। मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौर पदाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापौर पद कधी आणि कोणाला मिळणार हे त्या पदासाठी लागू होणाऱ्या आरक्षणाच्या फेरधरणाच्या नियमांवर अवलंबून असणार आहे। 22 जानेवारीला याची सोडत निघणार आहे। आरक्षण सोडतीमध्ये चक्राकार पद्धत लागू केल्यास पुण्याहून मागील चक्रातील आखणी लक्षात घेऊन पद अनुसूचित जाती जमाती म्हणजेच एसटी एससी आणि ओबीसी महिला सामान्य प्रवर्ग या विविध श्रेणींसाठी जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे कोणत्या संघटनेचा उमेदवार महापौर पदासाठी पात्र ठरणार आहे हे तेव्हा समजणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जरी भाजप आणि शिंदे यांच्या युतीने महापौर पदासाठी बहुमत मिळवलं असलं तरी आरक्षण चक्रानुसार अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला पद मिळाल्यास हे समीकरण बदलू शकतं असं सांगितलं जात आहे। यंदा मुंबई महापौर पदाच्या फेरधरणानुसार हे पद अनुसूचित जाती जमातीच्या श्रेणी भरू शकतात, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उभाटाला संधी मिळू शकते, कारण त्यांच्या पक्षामध्ये एसटी वर्गातील नगरसेवक आहेत आणि त्यामुळे ही शक्यता आता वर्तवली जाते। या प्रक्रियेमुळे आता राजकारणात पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता वाढवली जाते। महापौर पदासाठी कोणता राजकीय गट पुढे येईल हे 22 जानेवारीला आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे राजकारणात आता घडामोडी पाहायला देखील मिळत आहेत आणि त्यानंतर जर चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते।